घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो लक्ष द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर काय तुम्हाला एक एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे, म्हणजे आधार अपडेट. तुमचा आधार सीडिंग आहे त्याबद्दलची ही एक महत्त्वाची माहिती आहे. जर तुमच्या मित्रांनो आधारला सीडिंग झालेला नसेल, तर तुम्ही घरबसल्या करू शकता. बँकेत जायची गरज नाही. तर कशाप्रकारे ही प्रोसिजर आहे ती सगळी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो, सगळं या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या बँक खात्यामध्ये आधार सीडिंग आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला माय आधार UIDAI माय आधार .uida gov.in साईटवर यायचे आहे मित्रांनो. तर कोणाला आधार सीडिंग करायचे आहे, ज्यांच्या नाही आहे त्यांना आधार सीडिंग करायचे आहे, तेव्हा त्यांच्या खात्यावर पैसे येतील. जशी आता लाडकी बहीण योजना आहे, तशा अशा प्रकारच्या सगळ्या योजनांना ही आधार सीडिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आधार सीडिंगचा हा एक नवीन उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनवर क्लिक करा. तर सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अशा प्रकारे इथे आधार किंवा OTP मागते. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आपला आधार टाकायचा आहे आणि OTP घालून तिथे तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो तुम्हाला OTP मिळवायचा आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट इथे लॉग इन न करता खाली डायरेक्ट येऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंगचा तुम्हाला स्टेटस विचारलेला आहे. ठीक आहे. तर या स्टेटसवर जायचं आहे. ज्या लाडकी बहीणचे पैसे आतापर्यंत आलेले नाहीत त्यांचं हाच कारण आहे. त्यांच्या बँक सेटिंग स्टेटस जो आहे तो दुसरा आहे. जसं आता ज्या ठिकाणी काही जणांचा बँक सेटिंग स्टेटस जो आहे तो जर कॅनरा बँक असेल, तर ते पैसे कॅनरा बँकेतच येतील. लाडकी बहीणच्या त्यांनी जर पासबुक स्टेट बँकेची दिली असेल, पण या ठिकाणी जर त्यांचा कॅनरा बँक होत असेल, तर तो त्यांचा काय जाईल, पैसे त्याच खात्यावर जातील. तर अशा प्रकारे तुम्हाला आधार सेटिंग स्टेटस चेक करायचे. या ठिकाणी OTP घालून तुम्हाला बँक स्टेटस माहिती मिळेल. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचे आहे, जर तुम्हाला चेंज करायचं आहे बँक त्या ठिकाणची किंवा तुम्हाला दुसरी बँक ॲड करायची असेल, सीडिंग नवीन करायची आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, NPCI या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, सर्च करायचं आहे NPCI. तर हीच प्रोसेस बँकेमध्ये पण होते, पण काही बँका या ठिकाणी नाही आहेत, म्हणून त्यांना बँकेमध्ये लागते. या ठिकाणी NPCI अशा प्रकारचा वेबसाईट ओपन होईल तुमच्या समोर. वेबसाईट ओपन व्हायला थोडा उशीर होत आहे, म्हणून थोडा वेळ वाट बघूया. तर अशा प्रकारे हा तुमच्या समोर एक इंटरफेस ओपन होईल या वेबसाईटच्या. तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन हे या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. त्या ठिकाणी इथे कन्झ्युमर ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. या कन्झ्युमर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कन्झ्युमर ऑप्शन क्लिक केल्यानंतर हा जो शेवटचा ऑप्शन आहे, भारत आधार सीडिंग इनेबलर बेस, या ठिकाणी यायचं आहे. तर हा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होणार मित्रांनो, तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला आपला आधार सीड करायचा आहे. कोणता आधार नंबर तुम्हाला आधार माहिती द्यायची आहे. तुमची जे काही माहिती विचारते त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती तिथे भरून अपलोड करायची आहे. तर अशा प्रकारे तुमची आधारवरची जे काही बँक सीडिंग आहे ती होऊन जाईल. तर आता हा थोडा उशीर करत आहे, असा लोड होता तर बघा. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, आधार टाकायचं आहे, तुमचा आधार नंबर या ठिकाणी. त्यानंतर तुमची कोणती बँक तुम्हाला सीड करायची, हा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आहे ना, करायचं. जर तुम्हाला आधार डिसीडिंग करायचे असेल तर तुम्ही डिसीडिंगवर क्लिक करू शकता. पण आपल्याला काय करायचं, बँक चेंज नाही करायची आहे, आपल्याला नवीन बँक रजिस्टर करायची. ते आपला आधार नंबर घाला, या ठिकाणी बँक टाका. तर बघा या ठिकाणी एवढ्या बँका मर्यादित आहेत. फक्त बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडिया बँक, ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका बँक, ह्या एवढ्याच बँका तुम्हाला इथे सीड करता येतील. तर या ठिकाणी फ्रेश सीडिंग करूया आपण, कारण आपला सीडिंग हा नवीन आहे. अकाउंट नंबर घालायचा आहे आणि अकाउंट नंबर पुन्हा एकदा घालायचा आहे. नंतर शेवटी क्लिक करायचा, हा बॉक्स दिसत आहे तुम्हाला खाली, या ठिकाणी क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे. हा टिक केल्यानंतर पुन्हा खाली एक बॉक्स आहे, तिथे टिक केल्यानंतर इथे तुमचा हा जो वरील कॅचपा आहे तो इथे ॲड करून बँक स्टेटस तुम्हाला अपडेट करायचं आहे. प्रोसीड या बटनवर क्लिक करून तुम्हाला आपले आधार सेटिंग करून घ्यायची आहे. त्याच्या अकाउंटवर पैसे येतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर चांगला लागला असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.